तर एकाच कुटुंबातील तब्बल 6 जणांना नगर परिषद निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेसाठी भाजपाने एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय बनला। नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे। यापूर्वी गजानन सूर्यवंशी हेच नगराध्यक्ष होते। नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली। यापैकी 4 जण अगोदरही नगरसेवक होते, काही जण वेगळ्या पक्षात होते, ते आता भाजपमध्ये आलेले। तर मेरिट बघून पक्षाने त्यांना तिकीट दिल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांनी दिली आहे। त्यावर प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे। पक्षात 10 लोक असतील तर त्यांनाही उमेदवारी मिळाली असती असं चिखलीकर यांनी म्हटलेलं आहे। हे आरोप करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही। पण माझ्या इथं 2-3 परिवारातले सदस्य त्या भागातले नेतृत्व यापूर्वी करत आलेले। 1995 पासून माझ्या घरातले 2-3 सदस्य अलग अलग ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि लोहा सभागात राहिलेला आहे। हे लोहा शहरातील सर्व जनतेला माहीत आहे। आता हे विकासाचा आणि त्यांना काही मुद्दाच नाहीये प्रबळ बोलायला, त्याच्यामुळे अशा गोष्टी करत असतात। पहिले तर सावकारचे 2-3 उमेदवार आहेतच त्यांचे प्रॉपर निवडून येणारे आणि एक उमेदवार जास्तीचा दिलेला आहे। पण आमच्यावर सतत टीका होत आहे की तुम्ही 6 उमेदवार दिले, 6 उमेदवार दिले, असं काहीच नाहीये। आणि हे कसं आता गरज आहे आपल्या लोकसंख्येनुसार, त्यामुळे उमेदवार देणं गरजेचं होतं म्हणून दिलेले आहे। ते स्वतःला महाराष्ट्राचे जिल्ह्याचे नेते समजून घेतात, त्यांना उमेदवार मिळणं गेल्यावर काय करतील ते एकाच घरचे 6 नाही 10 पण देतील। शेवटी त्यांना पॅनल उभा करायचे ना, उमेदवार किती आहेत हे महत्वाचं नाही।